मेहता का उल्टा चश्मा। सोनू कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन माधवी Thank you, आंटी. बाळा. मी सगळ्यांना बोलवतो. हो बोलो. गोली, गोगी, रोशन आंटी, कोमल आंटी, पटकन बाहेर या. टप्पू, आता तर सगळे जण आले. आता तरी सांग ना, काय खुश खबर आहे? हो टप्पू, सांग ना बाबा, कोणती खुश खबर सांगणार आहेस तू? तर गुड न्यूज ही आहे की सोनूनी एसे रायटिंग कॉम्पिटिशन मध्ये अख्ख्या इंडियामध्ये टॉप केलाय. सोनू इंडियामध्ये फर्स्ट आली आहे. काय? ओहो. किती छान. सोनू बेटा, तुला खूप 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 शुभेच्छा. हो. बस असंच नेहमी आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करत राहा. थँक्यू आजोबा. हे सगळं तर मोठ्यांच्या आशीर्वादामुळे शक्य झालंय. अरे नाही नाही बेटा, फक्त मोठ्यांचे आशीर्वाद नाही, तुझ्या मेहनतीमुळे पण झालंय हे. 3 cheers फॉर सोनू. हिप 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 सच गुड न्यूज ना. एसे कॉम्पिटिशन मध्ये अख्ख्या इंडियामध्ये टॉप येण्यासाठी लॉट्स ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू कोमल आंटी. अरे वा सोनू, कमाल करी तू. सोनू, तुझी तर कॉलेजमध्ये हवा होणार यार. ही बातमी तर एकदम व्हायरल होऊन जाईल. अरे बापरे. ओय हो सोनू, तू तर एकदम रॉकिंग आहेस. एक्झामच्या वेळी मी तुझीच बुद्धी चोरून घेऊन जाईन. ए गोगी, त्याने काही नाही होणार. मेंदू चोरायला पण मेंदू लागेल. तो कुठून आणशील? बेबी, अगं सगळ्यांना लाडू खाऊ घाल ना. दे. एक मिनिट. आय हॅव टू थँक यू स्पेशली. मला इतकं मोटिवेट करण्यासाठी, मला सब्जेक्ट सजेस्ट करण्यासाठी आणि माझा फॉर्म भरण्यासाठी. तुला तर मी माझ्या हाताने लाडू भरवणार. अरे भिडे भाऊ. हा कुठून आला? काय झालं सोनू? या टप्पूला लाडू का भरवतेस? बाबा तुम्ही पण लाडू खा, तोंड गोड करा. अगं आत्ताच खाल्ला ना, पण सांग तरी का भरवतेस? कारण भिडे अंकल एक खूप मोठी खुश खबर आहे. खुश खबर? हा. काय खुश खबर आहे? अहो तू खुश खबर म्हणतोय, मग हसरा चेहरा ठेवा ना जरा. तेच जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. सोनू लाडू भरवते टप्पूला. टप्पू म्हणतोय खुश खबर आहे. त्यामुळे समजू तर दे खुश खबर एक्झॅक्टली काय आहे. बाबा, मी ज्या एसे रायटिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता त्याचा आज रिझल्ट लागला आहे आणि मी अख्ख्या इंडियामध्ये टॉप केला आहे. हा. म्हणजे अख्ख्या देशात टॉप केलायस तू? सोनू, वा 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 सोनू बेटा. अरे ऐकलं, माझ्या सोनूनी इंडियामध्ये टॉप केलं. ऐकलं माधवी, आपली मुलगी टॉपला आली आहे. टॉपला. येस, वाजवा रे वाजवा. कुणीच नाही वाजवायला. वाजवा. सोनू बेटा, आय एम सो प्राऊड ऑफ यू. अरे टप्पू बाळा, तू पण तोंड गोड कर. मला माहिती होतं तुझ्यात टॅलेंट आहे. तू नक्की नंबरात येशील. पण देशात टॉप केलाय आपल्या सोनूनी, बघ तर. खूपच छान सोनू बेटा. ही तर जबरदस्त अचिव्हमेंट आहे, जबरदस्त. भिडे भाऊ, माधवी वहिनी, यू गाईज आर सो लकी की तुमची सोनू सारखी मुलगी आहे. वी आर सो प्राऊड ऑफ यू सोनू. थँक्यू. अनुष्का मॅम, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सोनू, कॉंग्रॅट्स, यू डिड इट. थँक्यू सो मच मॅम. मॅम, आई बाबांना तर तुम्ही ओळखताच. नमस्कार. आणि ही माझी गोकुळधाम सोसायटीची फॅमिली आहे. हॅलो, नमस्कार. हॅलो एव्हरीबडी. आणि या माझ्या अनुष्का मॅम आहेत. तुम्हा सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. माहितीये, आजपर्यंत आमच्या कॉलेजमधून या कॉम्पिटिशन मध्ये कुणीच टॉप केलेलं नाहीये. वाव, दॅट्स सो गुड. सोनू या कॉम्पिटिशन मध्ये टॉप करणारी आमच्या कॉलेजची फर्स्ट स्टुडंट आहे. गुणाची कमाची पार. मला माहित होतं सोनू,
तू अख्ख्या कॉलेजची मान अभिमानानं उंचावशील. थँक्यू मॅम, हे सगळं तुमच्या गायडन्समुळेच तर झालंय. आम्हा सगळ्यांना तुझं खूप खूप अभिमान आहे. थँक्यू. आय हॅव अ ग्रेट न्यूज फॉर यू. अशी न्यूज आहे की तुम्ही सगळे ऐकून आनंदाने उड्या मारायला लागाल. अरे वा. अजून काय 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 न्यूज काय मॅम? सांगू ना ग. हो सांगा ना प्लीज प्लीज. या टेस्ट मध्ये ज्या लोकांनी टॉप केलंय अशा विद्यार्थ्यांसाठी एक खास वर्कशॉप आयोजित केलंय. त्यात सोनूलाही भाग घ्यायचा आहे. अरे वा. थँक्यू सो मच. दिस इज सच अ ग्रेट न्यूज. वाव सोनू, दॅट्स सो अमेझिंग. माझा तर विश्वासच बसत नाही, अजूनही विश्वास बसत नाही. सोनू, हे खूपच प्रेस्टिजियस वर्कशॉप आहे. ओके, या जगातले बेस्ट प्रोफेसर्स येऊन तुला शिकवणार आहेत. अरे वा, ही तर खूपच चांगली बातमी आहे. बस 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 मॅम, आज एकाच दिवसात इतक्या गुड न्यूज मिळाल्या आहेत, मला समजतच नाहीये मी कशी रिॲक्ट करू. तुम्ही सगळेजण फक्त सेलिब्रेट करा. सोनू, यात वर्कशॉपचे डिटेल्स आहेत. हे घे. थँक्यू. वेलकम. थँक्यू. तुम्ही दोघांनी वर्कशॉपचे डिटेल्स बघून घ्या आणि मग मला कन्फर्म करा. बाकी सगळी व्यवस्था मी करून घे. थँक्यू व्हेरी मच Thank you. मॅम. थँक्यू सो मच अगेन मॅम. थँक्यू. थँक्यू तर मी तुला म्हणायला हवं. इतका चांगला परफॉर्मन्स दिलास आणि आमच्या कॉलेजचं नाव मोठं केलंयस. एनिवेज, मी निघते. बाय एव्हरीवन. बाय बाय बाय. एक मिनिट मॅडम. हा, गुलाब दे दे. दिलास नाही त्यांना? हो हो. ओह, थँक्यू. आता सगळ्यात आधी एक काम करूया, घरी जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेऊया, मग आपण जाऊन मिठाई घेऊन येऊ हो हो, सगळ्यांसाठी. चल ठीक बाळा, आहे, ये. ठीक आहे. चल चल. हा. ये सोनू बाळा ये. अगं जे तू केलायस आज, अशी छाती अशी गर्वाने फुगली आहे माझी आज. ये. गणपती बाप्पा, तुझ्या आशीर्वादाने सोनूने अख्ख्या देशात टॉप केलंय. तुझे खूप 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 आभार बाप्पा. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. चला, मी जरा मस्तपैकी फ्रेश होऊन नवीन कुर्ता घालतो, मग मिठाई घेऊन येऊया आणि मग सगळ्यांच्या घरी द्यायला जाऊया. हो, मी तोपर्यंत किचनचं काम आटपून घेते. हा. आणि मी पण या वर्कशॉपच्या डिटेल्स वाचून घेते. हो, बघून घे. नंतर आपण सगळे डिस्कस करूया, मग अनुष्का मॅमला फोन करून कन्फर्म करून टाकूया. हा? हो. चल चल मग. ओ गॉड, वर्कशॉप तर 30 दिवसांचं आहे आणि ते सुद्धा दिल्लीमध्ये. बाबा ऐकतील. अगं सोनू, मी काय म्हणते, तू पण चल ना आमच्यासोबत मिठाई घ्यायला. काय झालं? तू इतक्या टेन्शन मध्ये का दिसतेस? अनुष्का मॅमचे लेटर मी वाचलं. हो, मग वर्कशॉप दिल्लीमध्ये आहे. त्यात काय एवढं? तुझे बाबा येतील ना तुझ्यासोबत वर्कशॉप साठी. पण आई, वर्कशॉप 1 महिन्याचं आहे. अगो बाई, 1 महिना? तू इतके दिवस दिल्लीत एकटी राहणार? पण आई, हे वर्कशॉप इतक्या हाय लेवलचं आहे, एवढे दिवस तर लागतीलच ना. आणि अरेंजमेंट पण सगळी चांगलीच असणार. नाही, हो बरोबर आहे, पण तुझे बाबा. बाबांना तुलाच मनवावं लागेल. मला नाही वाटत सोनू तुझे बाबा ऐकतील. ऐकतील. जर तू सांगितलंस तर नक्की ऐकतील. प्लीज आई, प्लीज, माझी जायची खूप इच्छा आहे. नाही नाही सोनू, मला नाही वाटत ते ऐकतील. मी त्यांना ओळखते. ते तुझ्यावर खूप प्रेम करतात बेटा. ते तुला त्यांच्या नजरेपासून दूर कधी पाहूच शकणार नाहीत अगं. अरे, मी रेडी आहे. काय गप्पा चालल्या आहेत? हा, बोला. चला चला चला. बाबा, मला तुमच्याशी बोलायचंय. या ना हा? जरा. अरे. बसा बसा. अगं तू वर बस ना. नाही, एका प्रश्नाचं उत्तर द्याल तुम्ही? बोल ना. अख्ख्या देशात टॉप करणं खूप मोठी अचिव्हमेंट आहे ना. अगं खूप काय, खूप 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 मोठी अचिव्हमेंट आहे सोनू. मग
या अचिव्हमेंटच्या बदल्यात मी तुमच्याकडे काही मागू शकते? अगं म्हणजे काय, अगदीच जे पाहिजे ते मागून घे. बोल काय पाहिजे? नवीन लॅपटॉप पाहिजे, नवीन बॅग पाहिजे, नवीन मोबाईल पाहिजे. आता जाऊन घेऊन ये, तू फक्त बोल. नाही 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 नाही, मला यातलं काहीच नकोय. मग काय पाहिजे बोल. बाबा, अगं इतका संकोच का करतेय? बोल सोनू बेटा. बाबा, ते जे वर्कशॉप होणार आहे ना, ते मला अटेंड करायचंय. मग यात विचारण्यासारखं काय सोनू? अटेंड तर केलंच पाहिजे ना. अगं तू अख्ख्या देशात टॉप केलायस. इथं जिनियस प्रोफेसर्स येतील, तुझ्या विचारांना नवी दिशा मिळू शकेल. सोनू नक्की अटेंड कर. अनुष्का मॅमनी जे लेटर दिलं ना, ते वाचलं मी. हा मग वर्कशॉप ना दिल्लीला आहे. अगं मग यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे? दिल्लीच तर आहे. माधवी, या निमित्ताने आपणही दिल्ली फिरून येऊ. लाल किल्ला, कुतुब मिनार, राष्ट्रपती भवन सगळं फिरून येऊया आपण. बाबा, वर्कशॉप जरा जास्त दिवस आहे. अरे किती दिवस आहे? 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस. एक काम करूया माधवी, कपडे जरा जास्त भर. आपण सोबत आग्रा पण बघून येऊ, ताजमहल मस्त पैकी. बाबा, वर्कशॉप ऍक्च्युली 30 दिवसांचे. 30 दिवसाचं? बाबा, मला तुमच्याकडून हेच मागायचं होतं. मला या वर्कशॉपला जायचंय. प्लीज परमिशन देऊन टाका ना. पण सोनू बाळा, माधवी 30 दिवसाचं वर्कशॉप, एका महिन्याचं वर्कशॉप. हो माहितीये. अहो तिच्या खूप मनात आहे जावं म्हणून. जाऊ दे ना तिला. प्लीज. नाही सोनू, मी परमिशन नाही देऊ शकत. बाबा, नाही सोनू बाळा, तू नाही सांगून टाक. तू या वर्कशॉपला नाही जायचं. प्लीज बाबा. सोनू बाळा, 30 दिवस घरापासून लांब राहायचं, एकटं, तेही अनोळखी शहरात. नाही नाही, मी याची परवानगी नाही देऊ शकत. प्लीज बाबा, हे किती चांगलं वर्कशॉप आहे. सगळ्या बेस्ट फॅसिलिटीज असतील, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. हो अहो, देऊन टाका ना परमिशन. आता काय परमिशन देऊन टाका माधवी? काय बोलतेस तू? 30 दिवसाचं वर्कशॉप आहे, 3 दिवसाचं नाही. अगं आठवड्याचं असतं तर समजू शकलो असतो, पण 30 दिवसाचं वर्कशॉप, ते सुद्धा अनोळखी शहरात, हे असं एकट्यानं. नाही नाही नाही, मी परमिशन नाही देणार. बाबा प्लीज बाबा. सोनू, आता मी प्लीज म्हणतो, याबद्दल आता कसलीच चर्चा होणार नाही, ठीक आहे? हे बघ, तू आज अख्ख्या देशात टॉप केलंयस, खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्ही खूप खुश आहोत, पण मला या आनंदावर विरजण नाही घालायचं. अहो पण एकदा प्रयत्न. माधवी, मी सांगितलं ना, मला या विषयावर काही बोलायचं नाहीये. माझा निर्णय फायनल आहे. सोनू वर्कशॉपला नाही जाणार म्हणजे नाही जाणार. अँड नो मोर डिस्कशन प्लीज. मी आज जाऊन पिशवी घेऊन येतो, मग आपण मिठाई घेऊन येऊया. तू काही बोलली का नाहीस? सॉरी बाळा, माझ्या पतीला समजवायचं असतं ना तर मी समजवलं असतं, परमिशन पण घेतली असती. पण ते तुझे बाबा आहेत सोनू, ते तुझ्यावर खूप प्रेम करतात, तुझी खूप काळजी करतात ग ते. सॉरी बाळा, सॉरी. चला माधवी. सोनू बाळा, तू सुद्धा चल, तुझा मूड ठीक होईल. नाही नाही, तुम्ही दोघं जाऊन या. ठीक आहे, चल. अनुष्का मॅमना फोन करून नाहीच सांगून टाकतो. सोनू, सोनू लवकर टप्पूच्या घरी चल. आम्ही सगळे फ्रेंड बुक वर लाईव्ह जातोय. चल 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 अरे? चल. अगं चल अरे, ना अरे. सोनू, काय टाइमपास अरे, एक करतेस तू? मिनिट, चल एक चल मिनिट. लवकर चल. अरे यार, चल 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 चल, मजा येईल. चल ये 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 ये, खूप मजा येईल. ये सोनू आणलं मी. सोनू सोनू, तू रेडी आहेस ना? आम्ही फ्रेंड्स बुक वर लाईव्ह जातो. लाईव्ह चालू कर. लाईव्ह चालू कर, अरे, लाईव्ह चालू कर. पण हे सगळं का करायचंय? अगं सोनू, तू अख्ख्या देशात टॉप केलंस. अरे मग सगळ्यांना सांगितलं पाहिजे की नाही? चला चला, लवकर लवकर लवकर. हा मी करतो मी करतो. फ्रेम ओके हा ना? हा एकदम मस्त. रेडी स्टेडी गो. हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमचा आपला मित्र टप्पू. आणि मी आहे गोली. ओय, मी आहे गोगी. भले 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 भले. तर मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की आम्ही ढोलबिल वाजून इतकी धमाल मस्ती का करतोय? अरे मित्रांनो, गोष्टच अशी आहे. मित्रांनो, आमच्या फ्रेंड सोनूने कॉलेजमध्ये एक असं काम केलंय जे आजपर्यंत कॉलेजमध्ये कुणीच केलं नाहीये. एक्झॅक्टली. सोनूने एसे रायटिंग कॉम्पिटिशन मध्ये अख्ख्या देशात टॉप केला. चला
भेटूया सोनूला आणि तिचं म्हणणं ऐकूया. बल्ल, बल्ल. सोनू, तुमचं काय म्हणणं आहे? हे घे ना टप्पू. थँक्यू. काय म्हणणं आहे तुमचं? बंद करा हे सगळं. अरे काय झालं? अरे काय झालं? काय झालं सोनू, तू असं बंद का केलंस? इतकी हॅपी न्यूज आहे, तू असं का करतेस सोनू? हो सोनू, काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? सगळं ठीक आहे. सोनू, तू टप्पू समोर खोटं बोलतेस? टप्पू एका सेकंदात खोटं पकडतो. हो सोनू, सांगून टाक, तू खुश का दिसत नाहीयेस? फ्रेंड्स, तुम्ही लोकांनी ऐकलं ना आज अनुष्का मॅम काय म्हणाल्या? या कॉम्पिटिशनच्या सगळ्या टॉपर्सना वर्कशॉपमध्ये जायचंय. मला पण त्या वर्कशॉपला जायचंय. अगं, मला अशी संधी मिळाली असती तर मी अजूनपर्यंत आनंदाने बल्ले बल्ले करत नाचत राहिलो असतो. आणि तू अशी तोंड पाडून उभी आहेस. प्रॉब्लेम हा आहे की वर्कशॉप दिल्लीमध्ये आहे आणि 1 महिन्याचे. आणि बाबांची इच्छा नाहीये की मी 1 महिन्यासाठी घरापासून लांब राहू. त्यामुळे त्यांनी नकार दिलाय. अरे यार सोनू, पण तुला तर जायचंय ना वर्कशॉप मध्ये. हा मग ठीक आहे ना, आता जाऊया भिडे अंकलला पटवूया. हो चला. काही फायदा नाहीये. मी आणि आईने खूप प्रयत्न केले पण बाबा ऐकतच नाही. त्यांनी आईला पण स्ट्रिक्टली नकार दिलाय की मी नाही जायचं म्हणजे नाहीच जायचं. आणि हा त्यांचा फायनल डिसिजन आहे आणि ते म्हणतायत की आता ते याबद्दल बोलणार पण नाही. तर मग गेम ओव्हर. हो, जर भिडे अंकलने डिसाईड करून टाकलंय तर मग काही नाही होऊ शकत. हिमालय त्याची जागा बदलू शकतो पण बाबा त्यांचं डिसिजन बदलणार नाही. अरे यार सोनू, तुला वर्कशॉप मध्ये जायची किती मोठी संधी मिळाली आहे. अशी संधी आयुष्यात फक्त एकदाच मिळते. नाही नाही यार, नाही टप्पू, आपण असं नाही होऊ देऊ शकत यार. तुला काही करून भिडे अंकलला पटवावंच लागेल यार. यार, भिडे अंकलला तयार करण्यासाठी काहीतरी सॉलिड आयडिया पाहिजे रे, नाहीतर सोनूची ट्रिप कॅन्सल. विचार कर यार टप्पू, विचार कर. प्लीज यार. फॉरगेट इट फ्रेंड्स. आता विचार करण्यात काही अर्थ नाहीये. आता काहीच होऊ शकत नाही. अरे सोनू, तू कोणाला फोन करतेस? अनुष्का मॅमना. त्यांना फोन करून सांगते की मी दिल्लीला नाही येऊ शकत. अगं सोनू, थोडा वेळ तरी थांब. गोगी, थांबायचा काहीच उपयोग नाहीये. बाबा नाही ऐकणार. मी त्यांना फोन करून नकार देते. हॅलो. हॅलो अनुष्का मॅम, मी सोनू. हाय सोनू, तुझं वर्कशॉपला जायचं डिसाईड झालं ना ग? हा, ऍक्च्युली मॅम मला त्याच्याबद्दलच बोलायचं होतं. काय झालं सोनू, बोल ते ना. ऍक्च्युली मॅम मला वर्कशॉप. हॅलो, हाय मॅम, मी टप्पू बोलतोय. सोनू काही बोलत का नाहीये? ऑल ओके ना? हो, ते काय ना मॅम, सोनू आनंदाच्या भरात काही बोलूच शकत नाहीये. सो क्यूट. पण दिल्ली वर्कशॉपला जायच्या बाबतीत काय डिसिजन झालं? जाणार आहे ना ती? हो हो मॅम, सोनू दिल्ली वर्कशॉपला जाते म्हणजे नक्की जाते. टप्पू, तू काय करतोयस? मग मी बुकिंग्स वगैरे करायला सांगून टाकू ना? हो हो मॅम, तुम्ही सगळ्या बुकिंग करून टाका. टप्पू, बाबा नाही ऐकणार. सोनू तू थांब ना, मी 1 मिनिट बोलतोय ना. हा मॅम, सोनू येते म्हणजे नक्की येते. तर मग सोनूला सांग पॅकिंग वगैरे सुरू करून टाक. हो मॅम, मी नक्की सांगेन तिला. ठीक आहे, चल बाय. हॅव अ नाईस डे. बाय, यू टू. हा, सांगून टाकलं. वर्कशॉपला जायच्या बाबतीत काय डिसिजन झालं? जाणार आहे ना ती? हो हो मॅम, सोनू दिल्ली वर्कशॉपला जाते म्हणजे नक्की जाते. टप्पू, तू काय करतोयस? मग मी बुकिंग्स वगैरे करायला सांगून टाकू ना? हो हो मॅम, तुम्ही सगळ्या बुकिंग करून टाका. टप्पू, बाबा नाही ऐकणार. सोनू तू थांब ना, मी 1 मिनिट बोलतोय ना. हा मॅम, सोनू येते म्हणजे नक्की येते. तर मग सोनूला सांग पॅकिंग वगैरे सुरू करून टाक. हो मॅम, मी नक्की सांगेन तिला. ठीक आहे, चल बाय. हॅव अ नाईस डे. बाय, यू टू. हा, सांगून टाकलं. हे काय केलंस तू? हो यार टप्पू, तुला माहितीये की भिडे अंकलने एकदा नाही म्हटलं तर ते नाहीच ऐकणार. तरीही तू फोनवर सांगून टाकलंस. हो दे मला फोन दे. मला त्यांना फोन करून सांगू दे की मी नाही येऊ शकत. आता त्यांना कसं वाटेल की मी आधी हो म्हणाली नंतर नाही म्हणते. सोनू सोनू, चिल चिल चिल. अनुष्का मॅमना फोन करून नाही सांगायची काही गरज नाहीये. का? का? फ्रेंड्स, टप्पूने पण कच्च्या गोट्या खेळल्या नाहीयेत. अरे यार टप्पू, हे सगळं आम्हाला शिकवू नकोस. तू आमच्या सोबतच गोट्या खेळला आहेस. फ्रेंड्स, माझ्याकडे एक अशी आयडिया आहे ज्याने भिडे अंकल 110% होकार देतीलच. काय?
काय आयडिया सांग. हो सांगतो पण सगळ्यात आधी गोली गोगी तुम्ही दोघं आपापल्या मम्मीला अंजली आंटीच्या घरी घेऊन या. आणि पिंकू तू बबिता आंटीना घेऊन अंजली आंटींच्या घरी पोहोच. हो पण काय सांगून घेऊन येऊ? तू फक्त त्यांना इतकंच सांग की लेडीज क्लब आणि टप्पू सेनेची जॉईंट मीटिंग आहे. बाकीचा प्लॅन मी सगळ्यांसोबतच सांगतो. जा लवकर जा. टप्पू मला तरी सांग काय प्लॅन आहे. आय एम वरीड. जर हा प्लॅन कामी नाही आला तर बाबा अजून जास्त अपसेट होतील आणि मला त्यांना उगीच हर्ट नाही करायचं. सोनू तुझा टप्पूवर विश्वास आहे ना? तो तर आहे टप्पू, पण मग झालं तर सोनू भिडे अंकल तुला परमिशन देतील आणि ते सुद्धा आनंदाने. देव करो असंच हो. अगं सोनू असंच होईल. चल आता अंजली आंटीच्या घरी जाऊया. चल सगळं ठीक होईल. हाय गुड मॉर्निंग अंजली आंटी. गुड मॉर्निंग टप्पू सोनू, तुम्ही दोघं इथे हा. काय झालंय? हा? अंजली आंटी आज तुमच्या घरी टप्पू सेना आणि लेडीज क्लबची जॉईंट मीटिंग बोलवली गेली आहे. एक मिनिट, टप्पू सेना आणि लेडीज क्लबची जॉईंट मीटिंग का बाबा, काय झालंय? आंटी आता सगळे येतच असतील. सगळे आल्यानंतर सांगतो ना मी तुम्हाला. हो ठीक आहे. हा? अरे, पण झालं? या, काय झालं? टप्पू काय झालं? बोल ना. हा, काय शू? हा, अचानक टप्पू सेना आणि लेडीज क्लबची जॉईंट मीटिंग का? सांगतो. तर जसं की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की सोनूने नॅशनल एसे कॉम्पिटिशन मध्ये अख्ख्या देशात टॉप केलाय. येस ऑफ कोर्स. आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की सगळ्या देशातून ज्या कोणी स्टुडंट्सने टॉप केलाय त्यांच्यासाठी एक वर्कशॉप होणार आहे आणि सोनू पण ते अटेंड करणार आहे. मग त्यात प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे अंजली आंटी, वर्कशॉप दिल्लीमध्ये आहे आणि 30 दिवसांचं आहे. ओ खुदाय, 30 दिवस? हो आणि भिडे अंकलची इच्छा नाहीये की सोनूने 30 दिवसांसाठी हे वर्कशॉप एकटीने अटेंड करावं. आणि भिडे अंकलने सोनूला नकार दिलाय. तसं भिडे भाऊंची काळजी मी समजू शकते. मुलीला अनोळखी शहरात 30 दिवसांसाठी एकटं पाठवणं हे जरा अवघड तर आहेच. हा, इवन आय अंडरस्टँड भिडे भाऊ वरीड का असतील. मी त्यांच्या जागी असते ना तर मलाही इतकीच काळजी वाटली असती. हो मला सुद्धा. हो इट्स नॅचरल. हे बघा मी हे म्हणत नाहीये की भिडे अंकल चुकीचे आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचं की हे वर्कशॉप सोनूसाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. हे वर्कशॉप सगळ्यात बेस्ट असणार आहे. शिवाय तिथे सगळ्या फॅसिलिटी सुद्धा असणार आहेत. जर सोनूला तिथं जायला मिळालं तर सोनूसाठी हा एक पूर्ण नवीन एक्सपिरियन्स असेल ना. करेक्ट. आणि सोनूला दिल्ली जाण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी भिडे अंकलची समजूत तुम्ही घालायची आहे. आम्ही? हो ते कसं? सांगतो. ओके 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 ओके. पण मला अजूनही थोडा डाऊट आहे. प्लॅन काम करेल की नाही, बाबा परमिशन देतील की नाही. सोनू प्लीज डोंट लूज होप्स. ओके, जे काही होईल ते चांगलंच होईल. हो चला तर मग वाट कसली बघताय, भिडे भाऊंकडे जाऊया. सोनू भिडे भाऊ कुठे आहेत? आई बाबा दोघे मिठाई आणायला गेले होते पण आतापर्यंत आले असतील. मग जाऊया. हा आली मिठाई. माधवी जरा एक ग्लास पाणी आण बघू. अहो, मी काय म्हणते? नाही माधवी प्लीज नको. नाही अहो मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. आधीच नाही म्हणताय तुम्ही. मला माहितीये माधवी तू काय बोलणार आहेस ते, आणि माझं उत्तर आहे नाही. मी सोनूला 30 दिवसांसाठी दिल्लीला पाठवणार नाही. हे बघा, तुमची काळजी मी समजू शकते. मलाही तीच काळजी आहे. मला माहिती आहे आपली सोनू आपल्याशिवाय 4-5 दिवसांपेक्षा जास्त कुठे लांब गेलेलीच नाहीये. पण समोरून इतकी चांगली संधी चालून आलीये तर मला अजूनही वाटतंय की आपण एकदा विचार करायला हवा. माधवी अगं समजून घ्यायचा प्रयत्न कर. रोज पेपरमध्ये न जाणे कसल्या कसल्या बातम्या वाचायला मिळतात. हा आजचा काळ आपल्या काळासारखा नाहीये माधवी, बदललाय. जरा विचार कर. सोनू एक मुलगी आहे, आपली मुलगी आहे. आपण दोघं तिच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो माधवी. आपण जर तिला दिल्लीला पाठवलं तर 30 दिवस 30 रात्री आपल्याला एका क्षणासाठी पण झोप येणार नाही. काळजीपोटी हालत खराब होऊन जाईल आपली. आपल्याबद्दल नाहीच आहे हो, तिची खूप इच्छा आहे जायची.
मला माहितीये माधवी, तिची इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे, तिने व्यवस्थित शिक्षण घ्यावं, पुढे जावं, प्रगती करावी. मग पण जर तिची सुरक्षा आणि प्रगतीपैकी काहीतरी एक निवडायचा प्रश्न असेल ना माधवी, तर मी नेहमी तिची सुरक्षाच निवडीन. अहो पण ते इंटरनॅशनल वर्कशॉप आहे, तिकडे सुद्धा सुरक्षा वगैरे असणारच ना. हो मग असेल ना, मी कुठे नाही म्हणतोय, मग पण तिथं आपण नसणार आहोत. तुला माहितीये, रोज रात्री झोपताना मी 3-3 वेळा दरवाजा चेक करतो, नीट बंद केलाय की नाही, कडी नीट लावली आहे की नाही. अगं कधी कधी तर मध्यरात्री उठून सोनूच्या रूम मध्ये जातो, हे बघायला की सोनू नीट झोपली आहे का नाही. जेव्हा मी तिला शांतपणे झोपलेलं पाहतो ना, तेव्हा मला संतुष्टी मिळते. तेव्हा वाटतं की माझं कुटुंब सुरक्षित आहे. तिथं दिल्लीमध्ये जाऊन मी कुठं कुठं आणि काय काय चेक करणार माधवी. ठीक आहे, आता मी तुमचा निर्णय मान्य करते, पण एक लक्षात ठेवा हा, भलेही आज तुम्ही तिला लांब जाऊ देऊ नका, आपल्या डोळ्यांसमोर ठेवा, पण ती मुलगी आहे, एक ना एक दिवस तिचं लग्न होणार आहे, ती परक्या घरी जाणार आहे, तेव्हा काय कराल तुम्ही? तेव्हाच तेव्हा बघू माधवी, ती गोष्ट आता नको काढूस. भिडे भाऊ, हाय, हॅलो, हाय भिडे भाऊ. या या या, अरे हो 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 हो, या 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 या. पण आलो. अरे हा हा. क्या बात आहे. आज भिडे सगळे- भाऊ, मेनी मेनी कंग्रॅच्युलेशन्स टू यू अगेन. हा हा, थँक्यू थँक्यू. आम्ही विचार केला एवढ्या आनंदाची बाब आहे तर माधवी वहिनींची फेमस कोथिंबीर वडी, बटाटा वडा आणि थोड्याशा चहाची पार्टी तर नक्कीच होऊ शकते ना. ओहो, हो हो, का नाही, पण ही पार्टी मानली जाणार नाही, यानंतर सगळ्या सोसायटी सोबत खूप मोठी पार्टी व्हायला पाहिजे. अगदी अगदी एक ग्रँड पार्टी होणार. अरे भिडे भाऊ, मला तर पक्की खात्री आहे की आपली सोनू तिच्या क्षेत्रात अशी काही कामगिरी करून दाखवेल जे ह्या आधी आयुष्यात कोणी कधी केलीच नसेल. अरे यात तर काही डाऊटच नाहीये. आपल्या देशात अशा कितीतरी महिला आहेत ज्यांनी आपल्या देशाचं नाव अख्ख्या जगात उज्ज्वल केलंय. अरे त्या मेरी कॉमलाच घ्या ना, शी हॅज वॉन वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 6 times. आणि सायना नेहवाल जगातली सगळ्यात मोठी बॅडमिंटन चॅम्पियन आहे ती. अरे कितीतरी मेडल पण जिंकलेत. त्या गीता आणि बबिता फोगाट काय कुस्ती खेळतात. जगातल्या मोठ्या मोठ्या रेसलर्सना चितपट करून टाकलं त्यांनी. येस. अरे गोळ्या, फक्त या दोघीच नाही, बाकीच्या 3 फोकट बहिणींनी सुद्धा कुस्तीमध्ये देशाकरता बरेच मेडल जिंकली आहेत. विनेश, प्रियंका आणि रितू. हो बरोबर. आणि त्यांचे कोच आहेत त्यांचे बाबा महावीर सिंग फोगाट. त्यांच्यावर मूवी बनली आहे. हा मग दंगल. येस. आणि फक्त स्पोर्ट्स मध्येच नाही, प्रत्येक फील्ड मध्ये असंच आहे. आता कल्पना चावलांचं एक्झाम्पल घ्या. भिडे अंकल, ती कोणत्या वर्षी स्पेस मध्ये गेली होती? 1997 मध्ये कल्पना चावला सगळ्यात पहिली भारतीय स्त्री होती जी अंतराळात गेली. अच्छा. आणि भिडे अंकल, ती सुनीता विल्यम्स, त्यांच्या नावावर पण वर्ल्ड रेकॉर्ड आहे ना? अगदी अगदी, सुनीता विल्यम्स दुसरी महिला होती जी अंतराळात गेली होती आणि त्यांचा अंतराळात सलग 116 दिवस राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आपल्या देशात तर आधीपासूनच महान महिला आहे. डॉक्टर आनंदीबाई जोशी, त्या तर भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या होत्या. आणि ते सुद्धा कुठल्या जमान्यात? 1887 मध्ये. तेव्हा किती अवघड असेल डॉक्टर बनणं. अच्छा, तर तो तुमचा जमाना होता. आत्ता समजलं. ए गोळ्या, तेव्हा माझे आजोबा पण जन्मले नव्हते. जर आपण भारताच्या महान महिलांबद्दल बोलतोय तर आपण इंदिरा गांधीजींना कसं विसरू शकतो. दी आयर्न लेडी, भारतरत्न इंदिरा गांधीजी, आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान. अहो, अशा तर कितीतरी क्षेत्रात कितीतरी महिला आहेत. खरं आहे ना भिडे हा भाऊ? हा, नक्कीच अंजली वहिनी. आज आपण त्यांची आठवण काढली की आपली मान अभिमानाने ताठ होते. भिडे भाऊ, तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्या सोनूने फक्त आपलीच नाही, पूर्ण देशाची मान ताठ करावी? भिडे भाऊ, हे बघा, आज आपण यांच्या आणि यांच्या अचिव्हमेंट बद्दल जे काही बोलतोय, हे या महिलांनी घरी आपल्या आई वडिलांसमोर बसून तर हे सगळं अचीव्ह नाही केलंय ना. तुम्हीच विचार करा भिडे भाऊ, मेरी कॉमला जर सोनूच्या वयात तिच्या घरातल्याने बाहेर जाण्यापासून रोखलं असतं तर ती काय 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनली असती?
महावीर सिंग फोगाटची. त्यांनी जर का आपल्या मुलींना कुस्तीच्या स्पर्धेमध्ये जाऊच दिलं नसतं तर त्या आपल्या देशासाठी इतके मेडल्स आणू शकल्या असत्या का? विचार करा भिडे भाऊ. हो, आणि डॉक्टर आनंदीबाई जोशी 1887 मध्ये जर त्या घरी बसल्या असत्या, डॉक्टरीचा अभ्यास केला नसता, तर भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर कशा काय बनल्या असत्या? भिडे भाऊ, हे बघा, या सगळ्या महिलांचे पेरेंट्स त्यांच्या घरातले त्यांच्यावर खूप प्रेम करत होते. त्यांना पण आपल्या मुलींची तितकीच काळजी होती. तरी सुद्धा त्यांनी आपल्या मुलींना त्यांच्यापासून दूर पाठवलं. आणि बहुतेक त्यामुळेच त्या इतकं सगळं अचीव करू शकल्या, इतक्या महान बनू शकल्या. सगळ्या आई वडिलांची इच्छा असते की त्यांची मुलं सुरक्षित राहावी, त्यांच्या डोळ्यासमोर राहावी. पण मुली जेव्हा आपल्या आई वडिलांच्या नजरेपासून लांब स्वतःच्या नजरेतून जग बघतील, स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या अडचणींचा सामना करतील, स्वतःचं आयुष्य जगायला शिकतील, तेव्हाच तर त्या जगात श्रेष्ठ बनू शकतील. एक्झॅक्टली. आणि भिडी भाऊ, आपल्या सोनू सारख्या मुली तर या देशाचंच काय, पूर्ण जगाचं फ्युचर आहेत. हो भिडे भाऊ, यांचं उड्डाण खूप उंच आहे आणि यांना उडायला संपूर्ण आकाश हवंय. जर आपल्याला यांना भेट म्हणून काही द्यायचं असेल तर यांना त्यांचं मोकळं आकाश दिलं पाहिजे, सगळं आकाश दिलं पाहिजे. किती छान बोलत. एक्झॅक्टली. म्हणजे त्या सगळ्या मुक्तपणे उडू शकतील. फक्त एकदाच त्यांना उडायची संधी द्या, त्यांच्या प्रतिभेला भरू द्या. हे बघा, मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय, पण आपण तर मुंबईत राहतो ना, तर इथे तर कितीतरी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इथं तिला जे हवंय ते सगळं करू शकते. मी नेहमीच तिच्या सोबत आहे. भिडे भाऊ, तुम्ही आम्हाला चुकीचं समजू नका. आम्ही तुम्हाला हे म्हणत नाहीयेत की मुलींना आपल्या नजरेपासून लांब पाठवल्यावरच त्या काही अचीव्ह करू शकतात, असं अजिबात नाहीये. पण एखाद्या मुलीला सोनू सारखी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर तिला जाण्याची परमिशन न देणं आणि तिला रोखून ठेवणं, ते तिला पुढे जाण्यापासून रोखण्यासारखंच आहे भिडे भाऊ. येस भिडे भाऊ, आय थिंक तुम्हाला सोनूला दिल्लीच्या वर्कशॉप मध्ये जायची परवानगी देऊन टाकायला हवी. अहो जरा विचार करा. तुम्ही जर आपल्या सोनूला आज परमिशन दिली तर कुणास ठाऊक, जसे आपण मेरी कॉम, सायना नेहवाल, फोगाट भगिनींबद्दल बोलतोय, तसं एक दिवस अख्खा देश आपल्या सोनू बद्दल बोलत असेल. हा भिडे भाऊ, प्लीज परमिशन देऊन टाका ना. प्लीज बाबा. नाही 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 नाही, सोनू एकटी दिल्लीला जाणार नाही. तिला सोडायला मी पण तिच्या सोबत जाणार. सोनू बेटा, आय एम रिअली सॉरी. खरं तर मी स्वार्थी झालो होतो. फक्त मला काळजी वाटू नये म्हणून मी तुला वर्कशॉपला जाण्यापासून अडवत होतो. नाही बाळा, तू जा, तू नक्की जा. मला पूर्ण विश्वास आहे की तू कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःची काळजी घेशील आणि आपल्या आई वडिलांची मान अभिमानाने उंचावशील. आय प्रॉमिस बाबा, मी तुम्हा दोघांना तक्रारीची एकही संधी देणार नाही. स्वतःची पण पूर्ण काळजी घेईन आणि तुम्हा दोघांच्या भावनांची पण. दॅट्स ग्रेट. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. कुणाची कर. आणि हो, मला माझ्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू. ओ कम ऑन भिडे भाऊ, एक वडील होण्याच्या नात्याने तुम्ही कधीच चुकीचे नव्हतात. हो भिडे भाऊ, आम्ही तर तुम्हाला याच गोष्टीला एका वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवलं. चला, शेवट गोड तर सगळंच गोड. अच्छा, तू अनुष्का मॅमना फोन करून सांगून टाक की तू येतेय. हा, आत्ताच्या आत्ता फोन कर त्यांना. अंकल, त्याची काही गरज नाहीये.
का? अगं अनुष्का मॅमना सांगायला लागेल ना की तू येतेस. आई त्याची काही गरज नाहीये. अरे का पण? माधवी आंटी, मी आधीच अनुष्का मॅमना फोन करून सांगितलं होतं की सोनू येते म्हणून. हा? इथं येण्याआधी म्हणजे तुला कसं माहित होतं की हे तयार होतील म्हणून? माझ्या प्लॅनवर पूर्ण विश्वास होता. काय प्लॅन? हो म्हणजे तुम्ही सगळे इथं प्लॅन करून आला होतात. भिडे अंकल, प्लॅन असो किंवा नसो त्याने काय फरक पडतो. इथे जे काही बोलणं झालंय ते सगळं तर खरंच आहे ना. हो पण टप्पू, तुला इतका विश्वास कसा होता की मी तयारच होईन म्हणून? हो ना. भिडे अंकल, मला स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास होता. मला माहितीये की तुमचे विचार किती उच्च आणि योग्य आहेत. स्त्रियांचा आदर करणे, त्यांच्या अचिव्हमेंट्स, हे सगळं तुम्हीच तर आम्हाला शिकवलंय. आणि मला पूर्ण विश्वास होता जेव्हा तुमच्यासमोर या सगळ्या गोष्टी ठेवल्या जातील तेव्हा तुम्ही नक्की तयार व्हाल. आणि तू अगदी बरोबर होतास टप्पू. थँक्यू. अरे मेन्शन नॉट. बस बस बस, आता फॉर्मॅलिटी खूप झाली. आणि हो माधवी, आता लाडूवर भागणार नाही हं? या सगळ्यांना खरंच एक ग्रँड पार्टी द्यावी लागेल. एक्झॅक्टली. भिडे अंकल, आता लाडू आणलेच आहेत तर खाऊन घेऊया ना. सोनू, सगळ्यांचं तोंड हो, गोड हो, कर ना यार, सगळ्यांना. प्लीज. हो, हो. काय गं बाई, पोरं काय मस्त प्लॅन बनवला. थँक्यू सो मच बाबा. मोस्ट वेलकम. ओहो, अरे दरवाजा उघडाच आहे. कोणी आलं सोसायटी मधलं आणि बघितलं की एकमेव सेक्रेटरी इस्त्री करतोय. मस्करी करतील माझी सगळेजण. वा वा वा, मस्त, क्या बात है. 2 साड्या इस्त्री केल्या, कमीत कमी 50 रुपयाची बचत केली. आत्माराम, शाबास शाबास, क्या बात है. वा, ओहो, काय सुगंध येतोय. थालीपीठाचा सुगंध आहे हा. वाटतंय आज साडी इस्त्री केल्याबद्दल माधवी मला बक्षीस देणार आहे. क्या बात आहे, मजा येईल. वा, आहा, थँक्यू माधवी, थँक्यू. कशासाठी? मला माहिती होतं. काय माहित होतं? हेच की मी तुझ्या साडीला इस्त्री करून कमीत कमी 50 रुपयाची बचत तर केलीच आहे नक्की. आणि याचं बक्षीस मला नक्की मिळणार. पण इतकं मोठं बक्षीस मिळणार माहिती नव्हतं. याच्यात थालीपीठ आहे ना? पण हे डब्यात का घेऊन आलीस? प्लेट मध्ये घेऊन यायचंच ना. बरं चल, काही हरकत नाहीये. लोणी तर टाकलंय ना यात. हे तुमच्यासाठी नाहीये, का? तुम्हाला नंतर मिळेल. मग हे कोणासाठी आहे? हे पोपट भाऊजींसाठी. त्यांना थालीपीठ खूप आवडतात ना. जा जरा त्यांना देऊन या ना. आणि लोणचं पापडाची पण डिलिव्हरी आहे, मी त्याची तयारी करून ठेवते. हे घे. हा. आणि ही पिशवी आहे, त्यात घाला तो डबा. हो ठीक आहे ठीक आहे. पण थोडंसं खाऊ मी, मी थोडंसं. म्हंटल ना तुम्हाला नंतर मिळेल म्हणून. तुम्ही आधी देऊन या बरं. हो ठीक आहे ठीक आहे. अहो, मी पोपट भाऊजींना विचारणार आहे की डब्यात मी 5 थालीपीठं दिली आहेत, तर मग पूर्णच्या पूर्ण 5 मिळाले ना तुम्हाला? काय माधवी, तुला माझ्यावर विश्वास नाही का ग? आहे ना, खूप विश्वास आहे, पण या बाबतीत नाही. आता जा लवकर जाऊन पोपट भाऊजींना थालीपीठ देऊन या, गरमागरम आहेत. हो ठीक आहे ठीक आहे, जातो. हा जळण्याचा वास कुठून येतोय? ते गॅसवर थालीपीठ ठेवलं असशील ना, तो जळला असेल. हो, गॅस बंदच आहे. हो, अहो, अडा ते, ऐक गं.
माझी साडी. नाही वाचली नाही जळाली. तुम्ही ना 50 रुपये वाचवायच्या नादात माझी 500 रुपयांची साडी जळली असती आज. कुठे लक्ष आहे तुमचं? ते थालीपीठ कडे. सॉरी मी हे पोपटलाला देऊन येतो. हो तो बंद केला का स्वीट? कर दे. अरे मी आल्यावर गरमागरम खाणार आहे, लक्षात ठेवा. हो या लवकर. गुड मॉर्निंग भिडे अंकल. गुड मॉर्निंग गोया. भिडे अंकल एक मिनिट. हा बोल गोया. भिडे अंकल हा वास कसला येतोय? वास? हो. कोणता वास गोया? मला तर कोणताच वास नाही येत आहे. नाही भिडे अंकल, लक्ष देऊन वास घ्या ना. कॉन्सन्ट्रेट करा, वास येतोय. अरे हो, मी आज तो नवीन परफ्यूम मारलाय ना, त्याचा वास येत असेल. मस्त आहे ना? अरे नाही भिडे अंकल, परफ्यूमचा वास नाहीये. हे काहीतरी खाण्याचा वास येतोय. अरे बापरे, गोळ्याला माहिती पडलं की यात थालीपीठ आहे तर तो नक्कीच खाऊन टाकेल आणि माधवीला हेच वाटेल की मी खाल्लंय म्हणून. नाही गोळ्या, अरे मी जोरात वास घेतोय पण मला कुठलाच वास नाही येत आहे. तुझं नाक वाजतंय. अहो नाही भिडे अंकल, माझं नाक नाही वाजत आहे. कमाल आहे, मला तर कुठलाच वास येत नाहीये. हा तर ओळखीचा वास वाटतोय. तू विचार कर, मग नंतर भेटू. हा चल. थालीपीठ. यस, थालीपीठ. भिडे अंकल तुमची पाठ नका दाखवू, थालीपीठ दाखवा. भिडे अंकल थालीपीठाचा वास आहे ना? आला तुम्हाला वास आला आता? हो, आता आला मला सुगंध. गोळ्या काय नाक आहे तुझं. वा गोळ्या, वाटतंय कोमल वहिनी मस्त थालीपीठ बनवत आहे. जा खा. नाही भिडे अंकल, हे मम्मीच्या हाताचे थालीपीठ नाहीये. तुला कसं माहिती? तू इतक्या विश्वासाने कसं बोलू शकतोस? सुपर पॉवर भिडे अंकल. तुम्हाला माहित आहे ना, माझ्या नाकात अशी सुपर पॉवर आहे ज्याचा मी वास घेऊन सांगू शकतो की हे कोणी बनवलं आहे. अच्छा. आणि हे माधवी आंटीच्या हाताने बनवलेलं थालीपीठाचा वास आहे भिडे अंकल. मला माहित पडलं. दाखवा. अरे असं काही नाही बाबा. असं दाखवा, काहीतरी आहे. अरे मी बोललो ना. भिडे अंकल पिशवीतून थालीपीठाचा वास येतोय. प्लीज मला द्या ना भिडे अंकल, द्या. नाही बाया, मी बोललो ना नाहीये म्हणून. काही बाबा बघा ना भिडे अंकल, मला थालीपीठ तुम्हाला देत- मिळालं. अरे गोळ्या थांब. अरे माझं ऐक बाया, माझं गोळ्या. अरे माझं ऐक, त्याच्यात नाहीये. अरे थालीपीठ नाहीये. अरे ऐक. अरे थांबशील का? अरे गोळ्या नको उघडू. अरे ओ माय गॉड, माधवी आंटी तुम्ही बनवलेले थालीपीठ. ओ माय गॉड. गोळ्या, तू हे थालीपीठ नाही खाऊ शकत. का? अरे कारण यात लोणी नाही टाकलाय ना, आणि लोणी शिवाय थालीपीठ काय खायचे? काही टेस्ट थोडीच येणार आहे त्यात. हो बरोबर आहे. म्हणून मग ठेवतो. बरोबर आहे. हा मी ठेवतो ना हे बरोबर. नंतर तू लोण्यासोबत माधवी बनवून देईल तेव्हा का? पण भिडे अंकल माझ्या घरी तर लोणी आहे ना, घरी जाऊन तर खाऊ शकतो ना. गोळ्या थांब, तुला थालीपीठाची शपथ. गोळ्या, हे थालीपीठ फक्त थालीपीठ नाहीये. हे एका बहिणीचं आपल्या भावासाठी असलेलं प्रेम आहे. हे काय बोलतोय? हो, हे माधवी आंटीने आपला भाऊ पोपटलाल साठी बनवले, जे तू नाही खाऊ शकत. गोळ्या, हे थालीपीठ मला पण खायचे होते, पण हे मी पण नाही खाऊ शकलो मित्र. पण भिडे अंकल नाव द डॅमेज इज डन. मी थालीपीठ बघितले आहे, आता मी कसं कंट्रोल करू? अरे मग तुला कंट्रोल करायला कोण बोलताय बाळा? अरे तू घरी जा, माधवी गरमागरम थालीपीठ बनवत आहे. जितका हवं तितकं खा, पण याला सोड मित्रा. नाही भिडे अंकल, वरती जायला खूप मेहनत करावी लागेल. मी जाणार, एक माळा चढणार, बेल वाजवणार, माधवी आंटीला बोलावणार. माधवी आंटी, नाही तितकं मी कंट्रोल नाही करू शकणार. भिडे अंकल मला हेच खावं लागणार. ठीक आहे भावा, ठीक आहे. यात तुझंच नुकसान आहे गोळ्या, कारण की माधवी आंटी वरती गरमागरम थालीपीठासोबत गरमागरम बटाटे वडे, गरमागरम कोथिंबीर वडी बनवत आहे. पण ठीक आहे, आता तुझ्या नशिबात नाही आहे तर काय करणार आहे? हाय ग, किती नाटकं करावी लागली या थालीपीठासाठी. पोपटलाल, तुझे थालीपीठ जाता जाता वाचले, कारण गोळ्याच्या तोंडातून थालीपीठ काढणं सोपं नव्हतं. कोमल, अगं तू थालीपीठ बनवलंस? अरे बापरे, हे खानदानाचं नाक आहे की नाकतोडा? पळा.
हे देवा, तुम्ही त्रिशक्ती आहात. माझ्याबद्दल सगळं तुम्हाला माहितीये. मग एक नवीन सकाळ आणि खूप साऱ्या अपेक्षांसोबत मी तुम्हाला विनंती करतो की माझ्यासारख्या अविवाहितावर तुमचा आशीर्वाद असू दे आणि ह्या दिव्यासारखं माझं घर आणि माझं आयुष्य आनंदाने भरून टाका. चला, कुठून सुरुवात करू? सर्वात आधी आसित भाऊंना फोन करतो. आसित भाऊंनी मला वचन दिलं होतं की माझ्यासाठी योग्य सुकन्या शोधणार. काय डायलॉग आहे ना? अरे वा, ही आपली नवीन स्टोरी आहे ना, ती सुपर हिट होणार आहे. बघ, मी ऐकवतो हा. लग्न ना इलेक्ट्रिक करंट सारखं असतं. नीट जुळलं तर आयुष्य पूर्णपणे उज्ज्वल, आणि जर चुकीच्या जागी जुळलं तर झटकेच झटके, आयुष्यभर झटके. क्या बात आहे, वा, मस्तच. सर काय झालं सर? नाही, फोन व्हायब्रेटरवर आहे ना. कधी कधी फोन येतात ना तर असेच झटके लागतात. हा, तर तू नंतर या, आपण नंतर बोलू. हा, ओके सर. अरे देवा, काय उत्तर देऊ? या पोपटलालचा फोन आलाय. नक्कीच लग्नासाठी असणार. फोन नाही उचलला तरी तो इथे येईल. फोन कट केला तरी पण इथे येईल. आणि पण लग्नासाठी मी पण प्रयत्न करतोच आहे ना. काय करू? चल, त्याला आता समजावतो. हा, अरे कसा आहेस पोपटलाल? अरे काय, कसा आहेस? मी कसं असेन? अरे यार पोपटलाल, तू तर एकदम गायबच झालायस. मी गायब झालोय? अरे चोर तो चोर वर शिरजोर. नाही नाही, तू बरोबर आहे. तू कुठे गायब झालास ना? अरे असेच भाऊ, मी इथेच आहे ना, गोकुळधाम सोसायटी मध्ये. तुम्हीच गायब झालेला आहात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी अजून पण 100% टॉप टू बॉटम रजिस्टर सर्टिफाईड अविवाहित आहे. अरे भाऊ पोपटलाल, तुझ्या अविवाहितपणावर कोण डाऊट घेऊ शकतो? जर पोपटलाल तू लग्न केलं तर मला कळणारच ना. मला आमंत्रण दिल्याशिवाय थोडीच तू लग्न करणार आहेस. अरे पण मी तुम्हाला आमंत्रण देऊ असं थोडीच तुम्ही काम करता आहात कुठलं. काय उत्तर देऊ मी? फसलो. हो हो पोपटलाल, मी तुम्हाला एक जबाबदारी दिली होती. हो, पण अजूनपर्यंत तुम्ही ती पूर्ण नाही केलेली आहात. हो हो, एकदम बरोबर आहे. तू जबाबदारी दिली होती आणि त्याला मीच जबाबदार आहे. हे बघ, मी तुझ्यासाठी मुलगी शोधतोय आणि प्रयत्न करतोय मी. अरे काय प्रयत्न करताय आणि किती प्रयत्न करणार आहात? अरे प्रयत्न केले तर देव पण सापडतो. तुम्हाला माझ्यासाठी एक सुशील कन्याही मिळत नाहीये? अरे बघ पोपटलाल, मी समजू शकतो. अरे यार, तू जरा शांती ठेव ना. तुझी कुंडली आहे ना, मी देश विदेशात सगळ्या ज्योतिषांना पाठवलेली आहे. बोरिवलीमध्ये जितू भाऊ, जुहू मध्ये पारुल बहन, पालनपूर मध्ये शैलेश भाऊ, सीतपूर मध्ये रमेश भाऊ, भावनगर मध्ये तारक भाई, जोधपूर मध्ये सुरेश भाऊ श्रीमाली, सगळ्यांना पाठवली आहे मी. आता कुंभमेळ्यामध्ये गेलो होतो मी. तिकडे सगळ्या साधू संतांना मी सांगितलंय, अरे भाऊ तुम्ही पण देवाला प्रार्थना करा आणि पोपटलालचं लग्न करा, नाहीतर काहीतरी चमत्कार करा. तुम्हाला पटणार नाही, मी खूप मेहनत करतो. पोपटलाल, तुला माहितीये तू कोण आहेस? तू एक नंबर पत्रकार आहेस. गोल्डन क्रो अवॉर्ड पत्रकार आहेस. तुझ्यासाठी मी अशी तशी नाही ना मुलगी शोधू शकत. अरे चांगली कन्या जरा मी शोधतोय. तुझे ग्रह थोडे भारी आहेत. थोडे शनी, राहू, मंगल, 5 ग्रह असे आहेत ना, अशी दृष्टी ठेवून बसले आहेत की संधी येते आणि अडकते. पोपटलाल, विश्वास ठेव. तुला सुंदर, सुशील, संस्कारी मुलगी जशी भेटेल, तुझ्या योग्यतेची भेटली की मी तुला लगेच फोन करेन आणि तुझं लग्न करून देईन. विश्वास ठेव. विश्वास तर आहे तुमच्यावर, पूर्ण विश्वास आहे. म्हणून तर तुम्हाला मी फोन केलाय. तुम्ही प्लीज लवकर काहीतरी करा. नक्की करतो आणि लवकर करतो. मी तुझ्या लग्नाच्याच मागे लागलोय. थँक्यू. देवाच्या दारी न्याय आहे, अन्याय नाही आहे. हो ते, आणि सॉरी मी तुम्हाला फोन करून डिस्टर्ब केलं ते. पण प्लीज जरा माझ्या शोधण्याचं जरा लक्षात ठेवा तुम्ही. अरे पोपटलाल, तू निश्चिंत राहा. तू कधी मला डिस्टर्ब करतोस का? अरे तू 24 तासामध्ये कधी पण मला फोन करू शकतोस. तुझा फोन येतो तेव्हा जरा झटके लागतात, म्हणजे जरा चांगलं वाटतं. म्हणजे पोपटलाल, तुझ्या लग्नाची काळजी मला पण आहे ना. आणि असाच हसत राहा, मस्त राहा आणि खुश राहा. ओके, थँक्यू. यू आर ऑलवेज वेलकम. इट इज माय प्लेजर. ठीक आहे, तुझं लग्न नक्की होणार. थँक्यू. हॅव अ नाईस डे पोपटलाल. आसित भाऊ जेव्हा जमवायचे तेव्हा जमवतील. चला
सगळ्या मॅरेज ब्युरो मध्ये एक एक फोन करून घेतो आणि माहिती करून घेतो. या पोपटलालच्या लग्नाच्या वायरी मला जोडाव्या लागणार आहेत, नाहीतर आयुष्यभर मला पोपटलालचे झटके लागत राहणार. हे देवा, लग्न लाव रे त्याचं, शादीशुदा मॅरेज ब्युरो. काय मस्त नाव आहे याचं. हॅलो, शादीशुदा मॅरेज ब्युरो. हाँ जी बोला. मी गोल्डन क्रो अवॉर्ड विनर पत्रकार पोपटलाल बोलतोय. माझा मेंबरशिप नंबर आहे VO35. अरे हाँ पोपटलाल जी, हाउ आर यू? अरे तुम्ही तर आम्हाला विसरलातच. अहो कुठे मॅडम, मी तुम्हाला कुठे विसरलोय? टाइम टू टाइम तुमची फीस भरत आलोय मी. विसरलं तर तुम्ही मला. खूप वेळापासून तुमच्या इथून काही फोनच नाही आलाय. अरे पोपटलाल सर, आम्ही तुम्हाला कसं विसरू शकतो? तुम्ही तर आमचे सर्वात जुने मेंबर आहात. अरे मग ही गर्व करण्यासारखी थोडीच गोष्ट आहे हा? अरे मी तुमच्या मॅरेज ब्युरोचा सर्वात जुना मेंबर आहे आणि मी अजून अविवाहित आहे. ही गोष्ट मार्केटमध्ये जर समजली तर तुमची काय रेप्युटेशन राहील मला सांगा. चला चला लवकर काहीतरी हालचाल करा. पोपटलाल सर, बस थोडे दिवस आणखी थांबा, आम्ही तुमचं लग्न नक्की करून देऊ. अरे थँक्यू. पण आता तुम्ही जास्त वेळ नका घालवू हा. पोपटलाल सर, तुम्ही निश्चिंत राहा, ठीक आहे? हो थँक्यू. एक मॅरेज ब्युरो कामासाठी नाही आलाय, पण काय करू, लग्नासाठी पण मदत हीच लोक तर करणार आहेत. पुढचा मॅरेज ब्युरो सदा सुहागन मॅरेज ब्युरो. हॅलो, सदा सुहागन मॅरेज ब्युरो. हाँ बोला पोपटलाल जी. तुम्ही माझा आवाज कसं काय ओळखला? सर तुमचा आवाज तर पूर्ण ऑफिस ओळखतो. अरे मग पूर्ण ऑफिस स्टाफ ओळखतो तर मग तुम्ही माझ्यासाठी काही करत का नाही? बघा, आम्ही दरवर्षी तुमची वेळच्या वेळी फीस भरतो की नाही, मग तुमच्याकडून मला काही फोनच येत नाहीये. काय करू पोपटलाल जी, तुम्ही इतके जास्त योग्य आहात की तुमच्या योग्य कोणी मुलगीच मिळत नाही. ओ अच्छा. तर मग असं आहे तर मी माझी योग्यता पण कमी करू शकतो. तुम्ही फक्त माझ्यासाठी स्थळ बघा हा. आमचा प्रयत्न चालू आहे पोपटलाल जी. प्रयत्न तर सगळेच करतात. आता मला परिणाम पण बघायचा आहे. बघा, पुढच्या महिन्यापर्यंत जर माझ्यासाठी स्थळ नाही शोधलात ना तर मला नाईलाजाने माझी मेंबरशिप ही कॅन्सल करावी लागणार आणि माझ्या पेपरमध्ये आर्टिकल पण लिहिणार मी की हा मॅरेज ब्युरो काही कामाचा नाहीये. ठेवतो मी. प्रयत्न करतोय. काय करू? हा, त्या पतंगवाली गौरी आंटीला फोन करतो मी. त्या खूप माझी काळजी करतात. त्यांचा नंबर. पोपटलाल जी, कसे आहात तुम्ही? अरे हालात खूप बेकार आहे गौरी आंटी. पुन्हा एकदा हवेत जरा पतंग उडवा, कुणाच्या ना कुणाच्या हाती लागेल आणि तुम्हाला बायको मिळेल. अरे आता मस्करी नका करू आणि बघा तुम्ही हसू पण नका. लवकरात लवकर माझ्यासाठी स्थळ बघा. मी तर तुमच्यासाठी परफेक्ट मुलगी शोधली होती. हाय, तर कुठे ती? भेटवा ना मला. पण एक प्रॉब्लेम झालाय पोपटलालजी. काय? जसं प्रियंका चोपडाने एका विदेशी मुलाशी लग्न केलंय, तसंच या मुलीलाही एका विदेशी मुलाशीच लग्न करायचं होतं. अरे मग तिला समजावा, आपल्या देशातली अविवाहित मुलं विदेशी मुलांपेक्षा काही कमी नाहीयेत. माहितीये पोपटलालजी, पण या मुलीला कोण समजवणार? माझा शोध अजूनही चालू आहे. आयुष्यभरासाठी तुमच्या पतंगाचा डोर पकडणारी कुणीतरी मिळेलच. बघा प्लीज काहीतरी करा. बघा, माझी इच्छा आहे पुढच्या संक्रांतीला मिस्टर आणि मिसेस पोपटलालने सोबत पतंग उडवावी. हो पोपटलालजी, माझं वचन आहे, असंच होईल. थँक्यू. अरे कोण आहे रे? अरे मी आहे आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम अरे ये ना बाबा, ये. काय तू एवढी कशाला बेल वाजवतोय रे? अरे कमाल आहे. एकदा बेल वाजवून जर दरवाजा नाही उघडला तर बाहेर उभा असणारा माणूस सारखी बेल वाजवणार ना. अरे बाबा, जो माणूस आतमध्ये राहतो तो बिझी असू शकतो ना कामात, यायला थोडासा वेळ होऊ शकतो. आणि तुला माहितीये, सारखी बेल वाजवल्याने मानसिक संताप होतो आणि लाईटीचं बिल वाढतं. अरे हो ठीक आहे बाबा, ठीक आहे. सॉरी पोपटलाल, ठीक आहे. पुढच्या वेळेपासून बेल नाही वाजवणार, हळूच नॉक करेल ना. पण तू इतका चिडचिडा काय? अरे हे बघ, चिडचिडा होऊ नको तर आणखीन काय करू? शुभविवाह मॅरेज ब्युरो, सदा सोगन मॅरेज. अरे ही तर सगळी मॅरेज ब्युरोची लिस्ट आहे. आणि याच्या पुढे हे क्रॉस का केलंय? मेंबरशिप एक्सपायर झाली का? अरे काही एक्सपायर नाही झालाय बाबा. सगळ्या मेंबरशिप आहेत तशाच आहेत. दरवर्षी वेळेवर फीस भरतो, पण आजपर्यंत एक पण मॅरेज ब्युरो कामाला नाही आलाय. का मॅरेज ब्युरो मधून फोनही येत? येतात ना, दरवर्षी येतात रिन्युअलच्या वेळी.
की पोपटलालजी तुमची मेंबरशिप एक्सपायर होणार आहे, जरा फी भरता का तुम्ही? पण स्थळांसाठी काही फोन नाहीत कधी. काही हरकत नाही पोपटलाल, तू इतक्या सगळ्या बिया पेरून ठेवलायस ना, तर कोणाला माहिती उद्या कोणती बी उगवेल. तुला दाखवलं ना मी, बिया पण पुरल्यात, खत पण टाकलंय, स्वतःला पिळून पिळून पाणी पण टाकलंय, पण आजपर्यंत कोणतीच बी नाही उगवली. मन छोटं नको करू पोपटलाल, सगळं छानच होणार. सध्या हे विसर आता. हे बघ, माधवीने तुझ्यासाठी मस्तपैकी थालीपीठ पाठवले. बस 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 बसून खा. हे बघ. खरंच माझ्या बहिणींशिवाय या दुनियेत कोणाला माझी काळजी नाहीये रे. नाही नाही, असं काही नाही पोपटलाल. आणि भविष्य कोणी बघितलंय बाबा. होऊ शकतं की आता तुझ्या फोनची रिंग वाजेल आणि कुठल्या तरी मॅरेज ब्युरो मधून फोन येईल. ए सत्य बघ, अरे मॅरेज ब्युरो मधून फोन असेल, उचल उचल आणि स्पीकरवर ठेव. हॅलो. पोपटलाल जी, हा बोलतोय मी. चलो शादी कर ले. काय? चलो शादी कर ले. पोपटलाल. हो चला करून टाकूया मग. माझी काहीच हरकत नाहीये. कुठे भेटायचंय, कधी करायचं लग्न? एक्सक्यूज मी पोपटलाल जी, मी चलो शादी कर ले मॅरेज ब्युरो मधून बोलते. बोला 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 तुम्ही. तुमच्यासाठी एक खूपच चांगली बातमी आहे. काय? मन घट्ट करू नये का? अरे मी तर कधीपासूनच मन घट्ट करून बसलोय, तुम्ही फक्त सांगा. सांगू? बोला ना, बोला तुम्ही, लगेच सांगा. सस्पेन्स मध्ये इंटरेस्ट नाहीये. तुम्हाला भेटायला दोन मुलींनी इंटरेस्ट दाखवलाय. क्या बात आहे पोपटलाल. दोन मुलींनी. अरे सांगा ना कधी. तुमच्या तोंडात तूप साखर आणि जगात जितक्या मिठाई आहेत तेवढ्या सगळ्या.